या महापुरुषांची शिदोरी घेऊन ज्यांनी आपलं आयुष्य जगले असे कालकथित काकासाहेब बैसाने यांना मी नतमस्तक होऊन त्यांच्या 5व्या स्मृतीनिमित्त अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंचावर बसलेले सगळे माझे मान्यवर आणि समोर बसलेले सगळे माझे नातेपरिवार, मित्रपरिवार आणि बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, आज 15 मे 2025 मी या मंचावर एक प्रास्ताविक करण्यासाठी उभा आहे. मी 2 पद्धतीने प्रास्ताविक करेल. पहिले मी कार्यक्रमाची प्रास्ताविक करून देतो, त्यानंतर पुस्तकाची मी प्रास्ताविक करण्यापेक्षा फक्त पुस्तकाचा एक गाभा सांगेल, कारण की मला दिलेला वेळ अगदी फक्त 3 ते 4 मिनिटाचा आहे. एक व्याख्याता म्हटलं तर 10 ते 12 मिनटं आम्हाला फक्त एक बेस तयार करायलाच जातो आणि त्याच्यानंतर खरं व्याख्यान चालू होतं. वेळ कमी असल्यामुळं मी पहिले कार्यक्रमाची प्रास्ताविक करू इच्छितो. आज या कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे 15 मे 2020 रोजी काकासाहेब बैसाने आपल्याला सगळ्यांना सोडून गेले होते, ते सगळ्यांना ज्ञात आहेत. त्यांच्या स्मृतीनिमित्त आज 3 कार्यक्रम ठेवलेले आहेत आपण. पहिला आहे त्यांच्या स्मृती अभिवादन, दुसरा आहे बाप माय या पुस्तकाचं प्रकाशन आणि तिसरा आहे होतकरू मुलांना शैक्षणिक सामान वाटप. मित्रांनो, मुलांना शैक्षणिक सामान जे वाटप करतोय, हा जो पायंडा आहे हा काकासाहेब बैसाने यांनीच केलेला आहे. मी बाप माय या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे की काकासाहेबांना जी पगार होती त्या पगारातून दर महिन्याला 2% ते बाजूला काढत असे वर्षभरातून जे 24% जी रक्कम त्याची बाजू निघत होती, त्या 24%ची रक्कम दरवर्षी त्यांनी शैक्षणिक सामान वाटप केलेलं आहे, न विसरता केलेलं आहे. तर हा जो पायंडा आहे, आम्ही त्यांचा जो पायंडा आहे आम्ही घेऊन जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. आणि बाप माय हे जे पुस्तक आहे मी स्वतः लिखित आहे. काकासाहेब बैसाने माझे वडीलच आहेत. सगळ्यांना प्ले सापडला की बाप माय हे जे कादंबरी आहे हे सुरुवात मी 1950 पासून तर 2020 पर्यंत केलेली आहे. पण 1950 एवढी स्टोरी आणली करून तर त्याचं मी सुद्धा दाखले करून देतो. मी जेव्हा लहान होतो 6वी-7वीला तेव्हापासूनच मला लिखाणाची आवड आहे. आणि ही जी स्टोरी आहे, आमचे जे बाबा आहेत कळा बाबा, त्यांना सगळेजण बाबू म्हणायचे, त्यांनी सांगून ठेवलेली कथा होती, एक स्टोरी होती. त्यानंतर कॉलेज जीवनाचं खरंच पप्पांबद्दल मला काहीही माहित नव्हतं. एक खूप मोठा नेटवर्क आहे कॉलेजचा. त्यांच्या जाऊन मी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक जगन्नाथ धनगर म्हणून त्यांचे खूप चांगले मित्र आहेत असं कळाले. मग आमचे जे सगळे टीम मेंबर यांना कामाला लावलं, अरुण दादा वगैरे, की जगन्नाथ धनगर यांचं जे आहेत काकाश्री, त्यांचा ॲड्रेस घेतला.